नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। कारण की कर्जमाफीची मुख्य उद्दिष्टे काय होती आणि कर्जमाफी जे मुख्यमंत्र्यांनी सध्या बैठक घेतलेली आहे त्यामध्ये काय निर्णय लागेल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष होते। काय बैठक झाली आणि कशामध्ये याची कर्जमाफीची घोषणा करण्यात येत आहे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडके शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा आणि बैठक हे 15 मे रोजी मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि सरकार मंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला। सध्या झालेल्या कर्जमाफीची घोषणा हे 15 मे रोजी झाली आणि 15 मे रोजी झालेल्या बैठकीत खूप प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। आता या चर्चेमध्ये कर्जमाफीची सुद्धा घोषणा करण्यात आली। कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर याची अंमलबजावणी होण्यासाठी विलंब होत होता, तेच राज्य सरकारने हा विलंब न होता याला लवकरात लवकर लागू करावे असे सुद्धा म्हणण्यात आले। या कर्जमाफीचा फायदा सुमारे 27 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजेच की जे शेतकरी सध्या शेतीच्या कर्जामध्ये दबलेले आहे, शेतकऱ्यांना सर्वात मोठा आराम मिळणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना परतफेड करण्याची आवश्यकता नाही। शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असे सुद्धा राज्य सरकारचे म्हणणे आहे। 21 ते 25 मे दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर शासन निर्णय म्हणजेच की GR निर्गमित केला जाईल। 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। म्हणजेच की लवकरात लवकर कर्जमाफी केल्या जाईल असे सुद्धा सरकारचे म्हणणे आहे आणि यानंतर तुम्हाला GR सुद्धा पाहण्यात मिळेल। यादीमध्ये नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य असेल, त्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणे शक्य होईल। थोडक्यात जर बघितलं तर कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळू शकते। तरी याबद्दल जेव्हा पण GR निर्गमित होईल तेव्हा आपण व्हिडिओ समोर घेऊन येऊ। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।